शक्रम् जलौकाम् दधतामृतघटम् चारुदौर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्रां शुकपरि विलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वला तटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं निखिलगतवन प्रौढदावाग्निलीलम् धन्यवाद. आपण शारंदर संहितेतले काही कषाय किंवा काही जे विधी आहेत ते बघत होतो. त्यातला स्वरस हा विधी आपला बघून झालाय आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्वरस कसा काढायचा हेही आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा विधी आहे तो स्वरसाचाच आहे, पण अजून वेगळ्या पद्धतीने काढण्यात येणारा स्वरस अशा प्रकारचा तो विधी आहे. याच्यामध्ये स्वरस करण्याची पद्धतच वेगळी आहे. पूर्वीच्या याच्यामध्ये निदान जे काही द्रव्य होतं ते कुटून वगैरे ते त्याचा डायरेक्ट स्वरस काढणं किंवा त्याचा काढा करणं अशा स्वरूपाचं चा स्वरस सांगितला गेलेला आहे. इथे मात्र पद्धतच वेगळी आहे. त्याला पुटपाक विधी असं म्हणतात. पेज नंबर 141 वर पहिल्या डाव्या साईडला सगळ्यात खाली असं पुटपाक विधीचं वर्णन आलेलं दिसतं या ठिकाणी. पुटपाक विधी ही पुटपाकस्य कल्कस्य स्वरसो गृह्यते यतः अतस्तु पुटपाकानां युक्तिः अत्र उच्यते मया. पुटपाकस्य कल्कस्य म्हणजे पुटपाकाचा जो काही कल्क असेल किंवा म्हणजे पुटपाकामध्ये ठेवलेला जो काही कल्क असेल त्याचा स्वरस जेव्हा घेतला जातो यतः म्हणजे ज्या वेळेला किंवा ज्या प्रकारे घेतला जातो यतः स्वरसो गृह्यते अतः पुटपाकानां युक्तिः अत्र उच्यते मया. त्यालाच आम्ही पुटपाक विधी असं म्हणतो किंवा पुटपाकाची युक्ती असं म्हटलं जातं. पुटपाकस्य मात्रेयं लेपस्य अंगारवर्णता लेपं च द्वयंगुलं स्थूलं कुर्यात् अंगुष्ठमात्रकम्. काश्मरी वटजंवादी पत्रैः वेष्टनम् उत्तमम् फलमात्रो रसोग्राह्यः कर्षमात्रं मधुक्षिपेत्. कल्कचूर्ण द्रवाद्यास्तु देयाः स्वरसवत् बुधैः. या ठिकाणी पुढे जे दिलेलं आहे ते पुटपाक कसा करायचा याचं वर्णन केलेलं दिसून येतं. पहिल्यांदा व्याख्या सांगितली आणि आता वर्णन करतायत. काय तर पुटपाकस्य मात्रेयम म्हणजे पुटपाकाची जी काही मात्रा, मग याच्यामध्ये पुटपाक करताना त्याच्यावर जे काही लेप केले जातात किंवा त्याच्यावर जे काही आवरणं दिली जातात त्याची मात्रा किती असावी आणि पुटपाकाची स्वतःची मात्रा किती आहे याचं वर्णन खाली केलेलं दिसतं. पुटपाकस्य मात्रेयम लेपस्य अंगार वर्णता म्हणजे पुटपाक कितीपर्यंत ठेवायचा किंवा पुटपाक जे काही केलेला असेल तो
किती वेळपर्यंत अग्नीवर ठेवायचा आहे, तर लेपस्य अंगारवर्णता तो जो वरती केलेला जो लेप आहे, त्याला अंगारवर्ण यायला पाहिजे. तो लाल भडक व्हायला पाहिजे. लेपस्य अंगारवर्णता. लेपमच्या द्वयंगुलम स्थूलम. आता हा लेप कशाचा करायचा आहे, तर त्याचं सगळं वर्णन हे खालच्या टीकेमध्ये आलेलं दिसतं. याच्यातून इथे आपल्याला सहसा कळत नाही. पण साधारणतः लेप म्हटलं की तो मातीचा किंवा काही मुलतानी मातीचा वगैरे अशा प्रकारचा लेप केला जातो. लेपमच्या द्वयंगुलम स्थूलम हा लेप कसा करायचा आहे? 2 अंगुल स्थूल करायचा आहे. आणि काय करायचंय कुर्याद अंगुष्ठ मात्र म्हणजे एक अंगठा एवढ्या प्रमाणामध्ये किंवा अंगठ्याची जी काही जाडी असते त्या जाडीच्या प्रमाणामध्ये अजून एक लेप करायचा आहे. तो आतल्या बाजूने असणार आहे. तो कुठला आहे? काश्मरी वटजंबादी पत्रैहि वेष्टनम उत्तमम. काश्मरी किंवा वड किंवा जंबू इत्यादींची पानं याचं वेष्टन तयार करायचंय. ते कसं झालं पाहिजे? उत्तमम, योग्य प्रकारे झालं पाहिजे. हं, की त्याच्यातून जे काही आतला जो कल्क आहे, तो बाहेर येता कामा नये. म्हणून ते उत्तमम हा शब्द दिलेला आहे. तर अशा प्रकारे काश्मीरी वड किंवा जंबू इत्यादी पानांनी त्याचा लेप वरचा लेप करायचा आहे. ही बरीचशी ही जी द्रव्य आहेत, ती कषाय रसात्मक आहे. तर त्यामुळे तो लेप जो आहे तो अ, व्यवस्थित होईल किंवा घट्ट होईल. अग्नीमुळे ती जी काही पत्र आहेत ती मऊ पडणार नाहीत किंवा ती विरघळून जाणार नाहीत. अशा प्रकारची पत्र त्यांनी इथे वापरलेली आहेत. हं. आणि त्याच्या आतमध्ये कल्क ठेवायचा आहे. ज्या ज्या द्रव्याचा आपल्याला रस करायचा आहे, त्याचा कल्क हा त्या पुटपाकाच्या आतमध्ये ठेवायचा आहे किंवा त्या पुटाच्या अंदर. म्हणजे पूट म्हणजे काय तर जे काही वेष्टन केलं जातं आणि असं म्हणजे संपूट तयार केलं जातं आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी द्रव्य ठेवलं जातं. त्याला पूटपाक असं म्हटलं जातं किंवा पूट असं म्हटलं जातं आणि मग ते अग्नीवर ठेवून त्या आतल्या द्रव्याचा पाक करणं याला पूटपाक असं म्हटलं जातं. आणि वरच्या बाजूनी या पत्रांच्या वरच्या बाजूनी पुन्हा आपल्याला मातीचा लेप द्यायचा आहे. तो लेप 2 अंगुल स्थूल असला पाहिजे. आता हा लेप झाल्यानंतर त्याच्यातून जे काही स्वरस निघेल, तो किती असला पाहिजे? तर पलमात्रो रसोग्राह्य. पलमात्र इतका तो स्वरस असला पाहिजे. कर्ष मात्र मधु क्षिपेत आणि त्याच्यामध्ये 1 कर्ष इतक्या प्रमाणामध्ये मधु घालायचं आहे, मध घालायचं आहे. कल्कचूर्ण द्रवाद्यास्तु देयाः स्वरसवत बुधैः. अं, हां. आणि जे काही कल्कचूर्ण तयार होईल याच्यापासून ते किती द्यायचंय तर हे स्वरसाप्रमाणेच म्हणजे स्वरसाचं जे काही प्रमाण सांगितलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात द्यायचं आहे. स्वरसाचं प्रमाणही पलमात्र इतकं सांगितलंय म्हणजे 1 पल म्हणजे 40 ग्रॅम इतकं द्यायचंय. त्याप्रमाणे याचंही प्रमाण तितकंच सांगितलेलं आहे. म्हणजे अ, एखादा कल्क किंवा वेगळ्या औषधांचा जो काही कल्क किंवा चूर्ण किंवा द्रव पदार्थ या सगळ्यांबरोबर हा पुटपाक जे काही पाकातून निघालेला जो काही स्वरस असेल तो तेवढ्या प्रमाणात आपल्याला द्यायचा आहे. दीपिका टीकेमध्ये असं म्हणतात, "पुटपाकस्य इति यतो हेतोः पूर्वं कल्करूपस्य पश्चात् पुटपाकस्य द्रव्यस्य रसो गृह्यते, अतः तस्य युक्तिः कर्तव्यविधिः अत्र अस्मिन् ग्रन्थे मया आचार्येण उच्यते." अ, अधुना इति शेषः. मया आचार्येण उच्यते म्हणजे माझ्या आचार्यांनी सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे? यतो हेतोः पूर्वं कल्करूपस्य पश्चात पुटपाकस्य द्रव्यस्य रसो गृह्यते. म्हणजे ज्या हेतूने पूर्वी कल्करूपी कल्करूपस्य म्हणजे कल्काचं रूप
घेऊन पुटपाक करायला सांगितलेला आहे. कल्करूपस्य पश्चात पुटपाकस्य द्रव्यस्य रसो गृह्यते. पुटपाकाच्या द्रव्याचा रस घ्यायला सांगितलेला आहे. अतः तस्य युक्तिः कर्तव्यविधिः अत्र अस्मिन् ग्रंथे अं, उच्यते किंवा ह्या ग्रंथामध्ये मी माझ्याद्वारे किंवा माझ्या आचार्यांच्या द्वारे सांगितली गेलेली आहे. म्हणजे तो विधी कसा करायचा अ, हे इथे सांगितलेलं आहे. अधुना इति शेषः. अधुना कुठे आलंय? नाही दिसत आहे. ठीक आहे. तद युक्तिर्यथा त्याची युक्ती सांगतायत पुटपाकस्य मात्रेयम इति. पुटपाकस्य मात्रेयम याच्यापासून त्याची युक्ती सुरू झालेली. पुटपाकरूपो द्रव्य गोलकः यावत् अंगार सदृशो भवति तावद अग्नौ स्थितः. जोपर्यंत तो जो काही पुटपाक रूपी द्रव्य गोलक आहे तो अग्नी स्थित ठेवायचा आहे आणि तो जोपर्यंत अंगार सदृश होत नाही, लाल भडक होत नाही, तोपर्यंत तो आपल्याला अग्नीवर ठेवायचा आहे. इयं मात्रा लेपस्य इति अर्थः. आता पुढे जी मात्रा जी सांगितलेली आहे ती लेपाची मात्रा सांगत आहे. लेपम अपि मृदादीनां द्वयंगुलम अंगुलोन्मितं काश्मर्यादीनां पत्रैः वेष्टनं च. लेप लेप म्हणजे काय? मृत इत्यादींचं लेपन जे करायचं आहे ते 2 अंगुल इतकं करायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काश्मर्यादीनां काश्मरी किंवा म्हणजे काश्मरी इत्यादी पत्रांचं लेपनही सांगितलेलं आहे. लेपनम गोधूम चूर्णादीनां तद अंगुष्ठमात्रम प्रथमम कार्यम. ओके. म्हणजे जे काही द्रव्य आपल्याला किंवा पुटपाकाचं जे काही गोलक तयार करायचं आहे ते गोलक कसं असलं पाहिजे तर आधी गोधूम इत्यादी चूर्णाच्या द्वारे ते पूट तयार करायचंय. त्या पुटामध्ये तो कल्क जो काही ज्याचा स्वरस आपल्याला करायचा आहे तो कल्क त्याच्या आतमध्ये घालायचा आहे त्या गोधूम इत्यादी चूर्णाच्या आतमध्ये. आणि या गोधूम इत्यादी चूर्णाचं प्रमाण किती असलं पाहिजे तर अंगुष्ठ मात्र त्याचा लेप झाला पाहिजे. म्हणजे कल्काच्या वरती 1 अंगुष्ठ एवढा एवढं गोधूम चूर्णाचा लेप तयार करायचा म्हणजे आटा तयार करून त्याच्यामध्ये तो जो काही कल्क आहे तो घालायचा आहे आणि मग तो सर्व बाजूंनी बंद करायचा आहे. आणि मग त्याच्यावरती पुन्हा काश्मीरी वट जमवादी इत्यादी पत्रांचा लेप करायचा आहे आणि मग त्याच्यावरती पूर्णपणे मातीचा म्हणजे मग तुम्ही तिथे मुलतानी माती घ्या किंवा साधी काळी माती घेतली तरी चालते. अशा प्रकारे हे लेप करत जायचे आहे. अग्रे वक्षमाणत्वात् पश्चात मृदादीनां लेप इति अर्थः. म्हणजे पहिल्यांदा त्या गोधूम चूर्णांचा लेप मग मृत इत्यादी किंवा पत्र इत्यादींचा लेप करायचा आहे. उत्तमम इति सूत्रादि वेष्टनेन न्यूनाधिक रहितं वेष्टनम इति अर्थः. हा लेप कसा करायचा आहे? तिन्ही लेप उत्तम झाले पाहिजेत म्हणजे व्यवस्थित झाले पाहिजेत ज्याच्याद्वारे तो कल्क बाहेर आला नाही पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर सूत्र इत्यादींनी त्याचं पुन्हा वेष्टन करायला सांगितलेलं आहे. सूत्रादी वेष्टनेन न्यून अधिक रहितम वेष्टनम इति अर्थः. त्याच्यानंतर सूत्रादींचं वेष्टन करून जिथे कुठे काही न्यून किंवा अधिक राहिलेलं असेल ते बांधून टाकायचं आहे. काश्मर्यादयः प्रसिद्धाः. काश्मरी इत्यादी माहिती आहेत आपल्याला वनस्पती म्हणून तिथे लिहिलंय प्रसिद्धाः. आदिग्रहणात विज्ञात वृक्षाणां पत्रैः वा वेष्टनं न निषिद्धम. म्हणजे काश्मरी वट जमवादी इतकीच घ्यायची का नाही. तुम्हाला पाहिजे तर पारिजातक घ्या, तुम्हाला पाहिजे तर जांभूळ घ्या किंवा आंबा घ्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कषाय रसात्मक जी काही द्रव्य आहेत त्या
द्रव्यांच्या पत्रांचं वेष्टन आपल्याला करायचं आहे. हं. अस्य एव पानार्थम मानम आह. इथे पानासाठी त्याचं प्रमाण सांगितलंय. पलमात्र इति. रसः पूटपाकोद्भवः सः पलोन्मात्राः पलमात्रग्राह्यः. म्हणजे जे काही पूटपाकोद्भव जो काही रस तयार होईल तो किती घ्यायचा आहे? तर 1 पल इतका घ्यायचा आहे. मधु कर्ष प्रमाणम क्षिपेत आणि 1 कर्ष इतकं त्याच्यामध्ये मध घालायचं आहे. म्हणजे 40 एम-एल इतका सॉरी इतका स्वरस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 कर्ष म्हणजे 10 ग्रॅम इतका मध घालायचा आहे. अत्रैव कल्काद्याः पूर्व स्वरसवत् देयाः. अ, अत्र एव प्रक्षेपार्थम इति भावः. ओके. म्हणजे याच्या बरोबरीने जे काही कल्क इत्यादी द्यायचे आहेत ते स्वरसामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्याच्याप्रमाणेच घालायचे आहे. अत्र एव कल्काद्याः पूर्वस्वरसवत् देयाः. अत्र एव प्रक्षेपार्थम इति भावः. म्हणजे प्रक्षेपासाठी जे काही कल्क वगैरे त्याच्यामध्ये द्यायचे आहेत, स्वरसामध्येच जे काही कल्क द्यायचे असतात, ते स्वरसाप्रमाणे म्हणजे स्वरसामध्ये म्हणजे इथे जे प्रक्षेप प्रमाणम दिलेलं आहे मागे, दाखवते मी तुम्हाला. मागच्या ह्याच्यामध्ये प्रक्षेप प्रमाणम मधु श्वेतागुडं क्षारात् जीरकं लवणं तथा घृततैलं च चूर्णादीन कोलमात्रा अ, अ, मात्रावत असे क्षिपेत. हं. तर हे जे कल्काचं प्रमाण आहे ते सर्व आपल्याला जे काही स्वरसाप्रमाणेच त्याच्यामध्ये घालायचं आहे. द्रवो अत्र घृत क्षीर तैलादीः. जे जिथे तिथे द्रव जे म्हटलेलं आहे ते तिथे मधु, श्वेता, गुड, क्षारान वगैरे त्याच्यामध्ये जर आपण घृत, तैल इत्यादी घेतले तर ते द्रव म्हणून समजायचे आणि त्याची मात्रा ही कोल मात्र 1 कोल इतकी घ्यायला सांगितलेली आहे. आदी शब्देन पूर्वोक्तानां यानी अवशिष्टानि तानी अत्र ज्ञातव्यानी. म्हणजे पूर्वीच्या स्वरसामध्ये जे काही अवशिष्ट आहेत त्यांचं जे काही प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच इथे पण प्रमाण घ्यायचं आहे. हं. किंवा जी अवशिष्ट द्रव्य आहेत ती पण इथे घ्यायची आहेत. गूढार्थ दीपिका टीकेमध्ये काय सांगतात? कुटपाकः सोऽपि स्वरसभेद एव. हा स्वरसाचाच एक प्रकारचा भेद मानला जातो. यतः कुटपक्वस्य कल्कस्य पिष्टद्रव्यस्य स्वरसः गृह्यते. अतः कूटपाकानां स्वरसभेदानां युक्तिः मया उच्यते. म्हणजे ज्या प्रकारे पुटपाकाच्या कल्काचा स्वरस घेतला जातो, ती युक्ती आता मी माझ्याद्वारे इथे सांगितली गेलेली आहे. हं. किंवा माझ्या आचार्यांद्वारे असं दीपिका टीकेमध्ये म्हटलेलं आहे, की माझ्या आचार्यांच्याद्वारे ही युक्ती सांगितलेली गेलेली आहे. मया उच्यते पुटपाक कर्तव्यतायां विधिं आह पुट इत्यादी सुगम्यम अन्य. बाकी सर्व सुगम्य आहे म्हणजे कळण्यासारखं आहे असं त्यांचं मत आहे. हा पुटपाक विधी झाला. आता मागचेही आपण काही स्वरस पाहिले, पुटपाक पाहिले. पुटपाक आत्ता पाहिला. पुटपाक तर 1 किंवा 2च दिलेले आहेत त्यांनी. पण स्वरस मात्र नाही, बरेच आहेत पुटपाक पण. स्वरस पण बरेच आहेत. ते स्वरस किंवा पुटपाक हे आत्ता नको आपण करायला. आपण फक्त याच्या व्याख्या करत जाऊयात. म्हणजे आपल्याला जे काही आपण ग्रंथ वाचणार आहोत त्याच्यामध्ये उपयोग होणार आहे. पुढे-मागे आपण जेव्हा चरक वाचून होईल आपला कधी काळी, तर त्यावेळेला आपण पुढे चारंदर वगैरे घेऊया. हं. पुढे आता इथे स्वरस जो काही अध्याय आहे स्वरसाचा तो संपतो किंवा आपल्याला जे काही त्याच्यातून पाहिजे आहे तेवढं आपण याच्यातून घेतलेलं आहे. पुढे दुसरा अध्याय आहे तो म्हणजे क्वाथ कल्पना. हं. अ, जर दिसत नसेल तर थोडं झूम करून बघा म्हणजे तुम्हाला सर्व दिसेल. हं. क्वाथ कल्पना. इदानीं क्वाथ कल्पनां व्याख्यास्यामः. तत् तावत्
तावत तत् स्वरूपम आह. त्याचं स्वरूप इथे आम्ही सांगत आहोत. अ, पहिल्यांदा नेहमीप्रमाणे व्याख्या दिलेली आहे. पानीयम व्याख्या किंवा अ, करण्याचा विधी असं दोन्ही देतात एकत्र. पानीयम षोडश गुणम शून्ये द्रव्यफले क्षिपेत. मृत्पात्रे क्वाथयेत ग्राह्यम अष्टम अंशांश अष्टम अंश अवशेषितम. तज्जलं पाययेत धीमान कोष्णम मृद्वग्नी साधितम. आता हे क्वाथ वाचत असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्वाथ कसा करायचा किंवा किती पाणी घ्यायचं, किती कल्क घ्यायचं आपण सगळं शिकलेलो असतो. पण इथे जो विधी दिलेला आहे आणि टीकाकारांनी जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या वाचल्यावर असं लक्षात येतं की अरे यातल्या कितीतरी गोष्टी आपण करत नाही किंवा व्यवस्थित करत नाही. हं? असं आपल्या लक्षात येतं. म्हणून ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचावे लागतात. हं? तर काय दिलेलं आहे? पानीयम षोडश गुणम शून्य द्रव्य पले क्षिपे. म्हणजे क्षुण्ण केलेल्या द्रव्यामध्ये 16 पट पाणी घालायचंय. हं? आणि कशामध्ये करायचंय? मृत पात्रामध्ये हा काढा करायचा आहे. हं? क्वाथयेत ग्राह्यम अष्टम अंशावशेषितम आणि 1/8 इतका तो उरवायचा आहे. हं? तज्जलम पाययेत आणि ते जे काही उरलेलं पाणी आहे त्याला काढा नाही म्हटलंय, त्यालाही पाणीच म्हटलंय. हं? तज्जलम पाययेत धीमान तो खरं तर काढाच, पण ते जे काही उरलेलं जल आहे तो ते जल म्हणजे काढा असं लक्षात घ्यायचंय. आणि तज्जलम पाययेत धीमान कोष्णम कोष्ण असं ते जल घ्यायचंय. मृदू अग्नी साधितम. मृदू अग्नी साधितम हे विशेषण हे अ, क्वाथ कर, कर, करतानाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी दिलेलं आहे. हे मृद्वाग्नीसाठी नाहीये, म्हणजे ज्याचा अग्नी मृदू आहे त्याच्यासाठी नाही. हे क्वाथ करण्याची प्रक्रिया दिलेली आहे की क्वाथ कसा करायचा आहे. तर मृदू अग्नी साधित तो झाला पाहिजे, म्हणजे मृदू अग्नीवर तो काढा करायचा आहे. अनेक वेळेला असं होतं आपण काढा करायला ठेवतो आणि ढॅन 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 मोठ्या प्रमाणामध्ये तो काढा होत राहतोय. तर असं न करता बारीक गॅसवर तो काढा करायचा आहे. हं. किंवा अ, जरी आपण चूल-बिल पेटवली तरी सुद्धा ती इतक्या मोठ्या प्रमाणात असते, की तो काढा असा खूप मोठ्या प्रमाणात उकळत राहतो. तर तसं नाही करायचंय. पानीयम इति. हं. शून्ये कुट्टिते द्रव्यपले क्वाथ्य द्रव्यपले पानीयम जलम षोडश गुणम द्रव्य भाग अपेक्षया. म्हणजे द्रव्याच्या भागाच्या अपेक्षेने पानीय जल हे 16 पट घ्यायचं आहे. कशामध्ये? शून्य कुट्टिते द्रव्यपले. शून्य आणि म्हणजे कुटलेल्या अशा एक पल द्रव्यपले म्हणजे द्रव्यामध्येच ऍक्च्युली असंच द्रव्यपले इति क्वाथ्य द्रव्यपले. या क्वाथ्य द्रव्यामध्येच एवढं पाणी 16 पट पाणी घ्यायचं आहे. तेन षोडशपलम इति अर्थ हा म्हणजेच 16 पट पाणी घ्यायचं आहे. पल हा शब्द एक पल या अर्थानेच घेतलेला आहे. त्यामुळे एक पल द्रव्य घेतलं तर 16 पट पाणी असं घ्यायचंय. अष्टम अंश अवशेषितम द्विपल अवशेषितम इति अर्थ हा म्हणजे काय? 1/8 इतकं उरवायचंय म्हणजे 2 पल इतकं द्रव्य उरलं पाहिजे. म्हणजे 40 आणि 40 80 ml किंवा 80 ग्रॅम इतकं ते उरलं पाहिजे. तज्जलमिती क्वथितम जलम. तज्जलम पाये धीमा. तज्जलमिती क्वथितम जलम उष्णमिती ईषद उष्णम. कमी प्रमाणात उष्ण. उष्णत्वम अस्य क्वथितत्वाद एव न तु श्रुतश्रितम पुनः तप्तम इति दोषकरत्वात. म्हणजे ते कोष्णच घ्यायचंय, म्हणजे तो काढा कोष्ण व्हायला लागला की लगेच घ्यायचा आहे. उष्णत्वम क्वथितत्वात म्हणजे काढा जो काही आहे त्याचं जे काही उष्णता आहे ती काढा झाल्या झाल्या घ्यायची आहे. हं? न तू श्रुतश्रितम म्हणजे पुन्हा तप्त. म्हणजे एकदा काढा झाल्यानंतर पुन्हा तो तप्त करून गरम करणं हे कसं आहे? दोषकरत्वात. हे दोषकर
ठरणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला काढा प्यायचा आहे, त्याच्या आधी तो काढा तयार करायचा आहे आणि तो लगेच घ्यायचा आहे. हं. अनेक वेळेला असं केलं जात नाही. तो काढा हा अ, अनेक वेळेला आधीच तयार केला जातो आणि मग तो वापरला जातो. बस्तीमध्ये करतानाही अनेक वेळेला काढा तयार करून ठेवला जातो आणि मग तो वापरला जातो. तर तसं नाहीये, तर ते दोषकर ठरणार आहे. म्हणून काढा हा त्याच वेळेला केला गेला पाहिजे आणि मग तो कृष्ण काढा तुम्ही पिण्यासाठी किंवा बस्तीसाठी वगैरे वापरू शकता. तथाच उत्तम म्हणून सांगितलंय, तैलम घृतम च पानीयम कषायम व्यंजनादिकम श्रुतश्रितम पुनस्तप्तम तत्सर्वं विषवत भवेत्. तैल, घृत, पानीय म्हणजे प्यायचे वेगवेगळे पदार्थ. मग सध्या आपण असं धरू की चहा, कॉफी किंवा इतर जे काही गरम पाणी हे पुन्हा उकळायचं नाहीये किंवा अं, अ, काही पाक केला असेल तर तो, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा उकळायच्या नाहीयेत. तैल आणि घृत हे सुद्धा पुन्हा न उकळता तसंच घ्यायचं आहे. हं. कषायम, कषाय, व्यंजनाधिक व्यंजन म्हणजे जे काही आपण भाज्या वगैरे बनवतो त्या भाज्या, ह्या पण पुन्हा गरम करायच्या नाहीये. श्रुतश्रितम पुनस्तप्तम म्हणजे श्रुतश्रित एकदा श्रुतश्रित म्हणजे काढा. काढा एकदा तयार झाल्यानंतर पुन्हा तप्त, पुन्हा एकदा तप्त केलं किंवा तापवलं तर त्यात सर्वं विषवत भवेत्. ते सर्व विषाप्रमाणे ठरतं, असं वर्णन केलेलं दिसतं. हं. मृद्वग्नी साधितमिति सम्यक वीर्य उत्कृष्टत्वात् मंद पावक पाचितम इति भावः. म्हणजे योग्य प्रकारे वीर्य त्याच्यामध्ये उतरावं अशी अपेक्षा असेल, उत्कृष्ट असं वीर्य हे काढ्यामध्ये उतरावं अशी अपेक्षा असेल, तर काय करायचंय? मंद पावक पाचितम, मंद अशा अग्नीवर ते तापवायचं आहे. दग्ध, घन, पिच्छिलादी आदी भयाद इति एके वदंती. कारण ते काय होऊ शकतं, दग्ध होऊ शकतं किंवा घन होऊ शकतं किंवा पिच्छिल होऊ शकतं. या आणि हे सगळे भय असल्यामुळे आपल्याला ते गरम अग्नी हे मंद अशा अग्नीवर करत राहायचं आहे. हं. धीमान् इति ग्रहणेन द्रव्याणां मृदु मध्य कठिणत्वादिकम् अवेक्ष्य तद अनुमानं जलं देयम् इति. हं. अ, हां. तज्जलं पाययेत धीमान कोष्णम मृद्वग्नी साधितम. या ठिकाणी धीमान हा शब्द यासाठी आलेला आहे, की द्रव्य कसं आहे, तर ते अ, जो कोण त्याची परीक्षा करतं किंवा जो कोण अनेक वेळेला काढा तयार करतं, त्याला ते कळतं, की हे मृदू द्रव्य आहे, का कठीण द्रव्य आहे, का मध्य द्रव्य आहे. हं. त्याचा अर्क पाण्यामध्ये किती उतरणार आहे, त्याचं वीर्य हे त्या पाण्यामध्ये किती उतरणार आहे, हे एखाद्या धीमान किंवा ज्याला ते कल्क करण्याची सतत सवय आहे, जो सुप्यकार आहे, त्यालाच ते योग्य प्रकारे कळू शकतं. त्यामुळे त्या व्यक्तीनीच ठरवायचंय, की याच्यामध्ये पाणी किती घालायचं आहे. हं. तथाही चतुर्गुणम मृदू द्रव्ये. मृदू द्रव्यामध्ये किती 4 पट पाणी घालायचंय. कठिणे अष्टगुणम जलम. कठीण द्रव्यामध्ये 8 पट पाणी घालायचंय. अत्यर्थं कठिणे देयं बुधैः षोडशिकं जलम आणि अतिशय कठीण अशा द्रव्यामध्ये 16 पट पाणी घालायचं आहे. हं. तर अशा प्रकारे कुठलं द्रव्य हे मृदू आहे, कुठलं कठीण आहे आणि कुठलं अत्यंत कठीण आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे देवदार, अगरू किंवा साग यांसारखी जर द्रव्य घेणार असू, तर त्याच्यामध्ये 16 पट पाणी घालणं गरजेचं आहे, कारण ती कठीण द्रव्य आहे. पण जी मृदू द्रव्य आहेत, जसे शतावरी आहे, अश्वगंधा आहे किंवा अनंतमूळ आहे, वासा आहे. वासा तर खूपच मृदू द्रव्य आहे. पण मध्य द्रव्य म्हणताना शतावरी
अश्वगंधा, अनंता या द्रव्यांमध्ये मध्यम स्वरूपाचं पाणी घालायचंय. म्हणजेच 8 पट पाणी घालायचंय आणि जी काही मृदू द्रव्य आहेत जसं की अडुळसा आहे किंवा दुर्वा आहे किंवा तुळस आहे ज्याचे अर्क लवकर उतरू शकतात पाण्यामध्ये अशा द्रव्यांचं किंवा याच्यामध्येही आपण असं करू शकतो की जर पानं घेतली तर त्याच्यामध्ये 4 पट पाणी घालायचं. जर काष्ठौषधी म्हणजे काष्ठ घेतलं किंवा मुळं घेतली तर त्याच्या मुळांमध्ये त्यातल्या त्यात 8 पट पाणी घालता येईल. पण जे काष्ठ घेतले, जे कठीण काष्ठ आहेत ते घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला 16 पट पाणी घालावं लागेल. तर अशा प्रकारे द्रव्याचा कुठला भाग घेतला जातोय, कुठलं द्रव्य घेतलं जातंय, त्याचा अर्क किती प्राण्यामध्ये त्याचं वीर्य उतरू शकणार आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. एतच्च स्नेहपाकविषये प्रायशः प्रचरति. हे खास करून स्नेहपाकाचा विषय आहे आणि स्नेहपाकामध्ये त्याचं वर्णन केलेलं दिसून येतं. ननु मृद्वादि क्वाथ्यद्रव्यम् गुणिते जले साध्यते इति व्यवहारो दृश्यते. तत् कथमत्र षोडशगुणम् उच्यते? क्वाथ्यद्रव्यो मृदु मध्य कठिण द्रव्यैः मिलित्वा पच्यते. तस्मात् मध्यमानम् अनुसरन्ति वृद्धवैद्याः इति न दोषः. इथे 16 पट पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे जी काही व्याख्या दिलेली आहे शारंगर संहितेमध्ये ती 16 पट पाण्याची सांगितलेली आहे. मग जर आपण अनेक ठिकाणी ग्रंथांमध्ये मध्य प्रमाणाचं वर्णन केलेलं आहे. मग इथे का बरं त्यांनी 16 पट घ्यायला सांगितलंय असा प्रश्न केला गेलेला आहे. मृद्वादी क्वाथ्यद्रव्यम अष्टगुणिते जले साध्यते. 8 पट पाण्यामध्ये साध्य होतात. मग इथे 16 पट पाणी का घ्यायला सांगितलेलं आहे? तर क्वाथ्यगण हा कसा आहे? मृदू मध्य कठीण द्रव्य ही मिलित्वा म्हणजे ज्या वेळेला आपण एकत्र काही द्रव्य घेतो म्हणजे आता च्यवनप्राश सारखं औषध करताना जर आपल्याला एकत्र काही औषधं करावी लागतात. मग अशा वेळेला आपल्याला 16 पट पाणी घेणं हे गरजेचं असतं किंवा अं, अ, एकत्र जर मृदू, मध्य आणि कठीण असे तिन्ही द्रव्य एकत्र येत असतील एखाद्या कल्पामध्ये किंवा एखादा काढा करत असताना तर त्याच्यामध्ये क्वाथ्यगणो मृदू मध्य कठीण द्रव्येही मिलित्वा पच्यते तस्मात् त्याच्यामध्ये मध्यमानम अनुसरती वृद्ध वैद्याः आणि तो दोष येत नाही कारण मध्यमान घेतलं तरी तिथे चालतं तो दोष येत नाही जरी इथे 16 पट पाणी सांगितलेलं असलं तरी वृद्ध वैद्य हे मध्यमान घेतात. पण इथे त्यांनी 16 पट पाणी हे कठीण कारण त्यातलं कठीण द्रव्य पण शिजावं लागतं. म्हणून इथे त्यांनी 16 पट पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. पण काही वृद्ध वैद्यांनुसार असं म्हणणं आहे त्यांचं, की मध्यम प्रमाण घेतलं तरीही चालतं. म्हणून त्यांनी इथे स्पेसिफिक टीकेमध्ये वर्णन केलेलं दिसतं. उक्तं च यतः मृद्वादी क्वाथ्य संघाते मान अनुक्तौ चिकित्सकाः मद्यस्य त्वादी भागित्वात् इच्छन्ति अष्टगुणं जलम्. मृदू इत्यादी क्वाथाच्या संघातामध्ये अनुक्तमान सांगतात. म्हणजे बरेच वेळेला मृदू इत्यादी क्वाथद्रव्य असतील तर मान सांगितलंच जात नाही. मान अनुक्तौ चिकित्सकाः मध्यस्य उभयभागित्वात् इच्छन्ति अष्टगुणं जलम आणि त्यामुळे बरेच वेळेला मध्य प्रमाणच आपण गृहीत धरायचं असतं. ज्या वेळेला जिथे मान सांगितलं जात नाही त्या ठिकाणी मध्यमान म्हणजे 8 पट पाणी घेणं हेच इष्ट ठरतं. अष्टगुणं जलम. द्रव्यमानम अपि दोष अपेक्षया न तु नियतफलमानम मानम इति एके भाषन्ते. द्रव्याचं प्रमाण सुद्धा दोषांच्या अपेक्षेनुसार घ्यावं ते अगदी स्टँडर्ड असं पलमान किंवा एक पल इतकंच प्रमाण घ्यायचंय असं कुठेही स्टँडर्ड वर्णन म्हणजे असं
करायचं नाहीये, जरी इथे वर्णन केलेलं असलं तरी. कारण अ, प्रत्येक शरीरानुसार त्या काढ्याची गरज वेगळी आहे. प्रत्येक जे काही द्रव्य घेऊ आपण त्याच्यानुसार त्याच्यातल्या पाण्याची गरज वेगवेगळी आहे. हं. कुतः धीमानिति ग्रहणात तथा हि उत्तमस्य फलं मात्रा अ, त्रिभिश्च अक्षैः त्रिभिश्च अक्षैश्च मध्यमा जगन्नस्य फल अर्धेन स्नेह क्वाथ्य औषधेषु च. म्हणजे कुठलंही औषध तयार करताना किंवा घेताना सेवन करत असताना उत्तमस्य फलम मात्रा म्हणजे उत्तम मात्रा म्हणजे एक पल इतकी मात्रा घ्यायची आहे म्हणजे 40 ग्रॅम. हं. त्रिभिश्च अक्षैही 3 अक्ष, अक्ष म्हणजे 1 कर्ष म्हणजे 10 ग्रॅम. त्यामुळे 30 ग्रॅम ही मध्यम मात्रा आहे. आणि कमी मात्रा म्हणजे किती? 20 ग्रॅम. हं. पल अर्ध, अर्ध पल म्हणजे 20 ग्रॅम. एक पल म्हणजे 40 त्यामुळे अर्ध पल म्हणजे 20 अशी जगन्नस्य कोणाकोणाची स्नेह क्वाथ्य औषधेषु च. स्नेह क्वाथ आणि औषध या सर्वांची मात्रा ही उत्तम मध्य आणि उत्तम मध्य आणि जघन असं जघन म्हणजे कमी मात्रा किंवा अल्प मात्रा अशी ही 40 30 आणि 20 अशी सांगितलेली आहे. एतच्च विष अधिकारे उत्तम न तू सर्वत्र. आता हे जे वर्णन केलेलं आहे हे विषाच्या अधिकारामध्ये केलेलं आहे म्हणून त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की हे तर विष अधिकारामधलं वर्णन आहे. ननु अपरे चतुर्थांश अवशोषितम क्वाथम वदंती. काही ठिकाणी 1/4 इतका काढा करायला सांगितलेला आहे. तथाही उत्तम क्वाथ्य द्रव्यपले वारी द्वि अष्टगुणम इष्यते चतुर्भाग अवशेषम तू पेयम फलचतुष्टयम. म्हणजे क्वाथ्य द्रव्य एक पल असताना द्वि अष्टगुणम इष्यते वारी, वारी म्हणजे पाणी हे किती 2 अष्टगुणम म्हणजे 16 पट आणि 1/4 भाग ते उरवायचंय म्हणजे 4 पट म्हणजे 4 भाग अ, घ्यायचं आहे म्हणजे 4 पल इतकं घ्यायचं आहे. चतुर्भाग अवशेषम तू पलम चतुष्टयम 4 पल इतका काढा घ्यायला सांगितलेला आहे. एतदपि विष अधिकारे न तू सर्वत्र हे सुद्धा विष अधिकारामध्ये सांगितलंय. कारण विषाच्या ठिकाणी आपल्याला अधिक पाण्याची अधिक काढ्याची जरुरी असते म्हणून तिथे 4 पल जल घ्यायला सांगितलेलं आहे. यद्वा क्वाथस्तु पाचनाधिक भेदेन सप्तविधाः. क्वाथ हा पाचन इत्यादी भेदानी 7 प्रकारचा सांगितलेला आहे. पाचनो दीपनीयाश्च शोधनः शमनस्तथा तर्पणः क्लेदनः शोषी क्वाथः सप्तविधो मतः. पाचन, दीपन, शोषण, शमन, तर्पण, क्लेदन, शोष, शोषी अशा प्रकारचा 7 प्रकारचा काढा करायला सांगितलेला आहे. तस्मात पाचन शोधनार्थ जर पाचन करायचं असेल किंवा शोधन करायचं असेल तर किती काढा हा 1/4 झाला पाहिजे. म्हणजे जे काही द्रव्य घेऊ त्याच्यात 8 पट किंवा 16 पट पाणी घालून तो 1/4 इतका उरवायचा आहे. पाचनः शोधनीयाश्च पादशेषम प्रशस्यते इत्यादी वचना. अवशिष्टार्थम द्विपलम इति न विरोधाः. आणि बाकी सगळ्याच्या ह्याच्यात 2 पल इतका घ्यायचा आहे. यद्वा दोषादीनां बल अबल विचारात उभयत्रापि न क्वचित दोषः. हे दोष इत्यादींचं बलत्व किंवा अबलत्व याचा विचार करून अ, विचारात उभयत्र अपि क्वचित दोषः म्हणजे कुठल्याही प्रकारचा काढा म्हणजे कुठल्याही प्रकारे एकतर 1/4 घ्या किंवा 2 पल घ्या असा घ्यायचा आहे. म्हणजे 80 ml इतका काढा घ्यायला सांगितलेला आहे.
यद्वा यतः दीप्त अनलं महाकायं पाययत्तु अंजलिं जलम् अन्ये तु अर्धं परित्यज्य प्रसृतिं तु चिकित्सकाः. म्हणजे ज्यांचा अग्नी दीप्त आहे, ज्यांचा अग्नी चांगला आहे आणि जे महाकाय म्हणजे ज्यांचं शरीर मोठं आहे, त्या म्हणजे स्थूल व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये 1 अंजली इतकं प्रमाण घ्यायला सांगितलेलं आहे. हं. 1 अंजली म्हणजे 2 प्रसृती इतकं प्रमाण सांगितलेलं आहे आणि अ, नाही तर अर्ध अंजली इतकं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे 1 प्रसृत इतकं प्रमाण घ्यायला सांगितलेलं आहे. एक प्रसृत म्हणजे अं, म्हणजे 2 पल. एक प्रसृत म्हणजे 2 पल म्हणजे 80 एम-एल आणि नाही तर 80 पेक्षाही जास्त. म्हणजे सर्वांनी सामान्यतः 80 एम-एल इतका काढा घ्यायचा आहे आणि नाही तर मग 1 अंजली म्हणजे 160 एम-एल इतका काढा सांगितलेला आहे. पण हे प्रमाण हे खूप मोठं आहे. आपण सध्या तरी इतकं प्रमाण घेऊ शकत नाही. याच्यामध्ये कमी प्रमाण म्हणजे अर्ध अंजली सॉरी 104 अंजली इतकंच प्रमाण म्हणजे साधारण 40 एम-एल पर्यंतचा काढा हा देता येऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जर मृदू द्रव्य असेल तर देता येईल किंवा अं, उष्ण तीक्ष्ण नसेल तर आपल्याला इतका काढा देता येईल. नाही तर मग कमी प्रमाणातच काढा देऊ शकतो. कारण काढा हाही तसा गुरूच सांगितलेला आहे. हं. स्वरसानंतर काढ्याचंच वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळी म्हणजे काढ्याचे प्रमाण किती असू शकतं, काढा तयार कसा करायचा आहे, याचं वर्णन आलेलं या ठिकाणी दिसतं. हं. काही शंका आहे का याच्यामध्ये? नाही. गूढार्थ दीपिकेमध्ये काय लिहिलंय पटकन वाचून घेऊ. अथ स्वरसानन्तरं क्वाथस्य नामानि आह. ननु पूर्वम् अथ अत्र स्वरसः कल्कः क्वाथश्च हिमफाण्टकौ इति एवम् उक्तत्वात् स्वरसानन्तरं कल्पना एव युक्तः. म्हणजे खरं तर कल्क कल्पना ही आधी घ्यायला पाहिजे. तत्कथम अत्र क्वाथः मग क्वाथाचं वर्णन का केलेलं आहे? तथा च वाग्भटे भेषजकल्पे एवम् उक्तम् रसा कल्कश्रुता शीता फाण्टश्च इति प्रकल्पना पंचदा कषायाणां पूर्वं पूर्वं बलाधिकः. अन्यत्रापि म्हणजे वाग्भटामध्ये पण हेच दिलेलं आहे. हाच काय म्हणतात क्रम दिलेला दिसून येतो. अन्यत्र अपि उक्तम रसः कल्कश्च निर्यूह म्हणजे काढा. हं? निर्यूहः हिम फाण्टः क्रमात् अमी अं, यथोत्तरं च लघवः कषायाः पञ्चसंस्मृताः निर्यूहः इति क्वाथः. अतो वाग्भटादौ स्वरसानन्तरं कल्क एव उक्तः अन्ये अपि एवम् उक्तम्. म्हणजे वाग्भटांनी सुद्धा स्वरसानंतर कल्क सांगितलाय आणि इतरांनी पण तसंच सांगितलेलं आहे. हं. ननु केचित् शारन्धर पद्ये एवं पठति अथ च अत्र स्वरसः क्वाथः कल्कश्च हिमफाण्टकौ इति न तत्तु न सम्यक्. यतः वाग्भटादौ स्वरसानन्तरं कल्कस्य एव विधानात्. म्हणजे वाग्भट इत्यादींनी सुद्धा त्यावेळेला वाग्भट इत्यादींना काय मोठे ग्रंथकार किंवा ते शारंधर माधव निदान आणि योग रत्नाकर हे लघुत्रयी मानलेले आहेत. पण चरक सुश्रुत वाग्भट यांनाच अ, काय यांचाच मान ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही जे काही आहे ते प्रमाण आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तर स्वरसानंतर कल्क मग क्वाथ याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे शारंधरासाठी कोणी जर वेगळा पाढभेद सांगत असेल की स्वरसः क्वाथश्च कल्कश्च तर तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी स्वरसानंतर कल्कच आला पाहिजे आणि मग त्यानंतर क्वाथ यायला पाहिजे. उच्यते अथ अत्र स्वरसः कल्कः क्वाथश्च इति
पद्य अतिक्रमेण लिखितम तत् यथोत्तरम लघु प्रतिपादनार्थम न तू क्रमकथनार्थम. इथे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं दिसतं की का स्वरसानंतर क्वाथ आलेला आहे. स्वरसानंतर कल्क का नाही आला, तर जो काही त्यांनी तिथे क्रम जो काही पहिल्या श्लोकामध्ये दिलेला आहे तो क्रम हा अ, अ, तो क्रम हा लघु प्रतिपादनासाठी दिलेला आहे. म्हणजे लघु या सगळ्यांमध्ये लघु लघु काय आहे याचा क्रम तिथे ते देतात. तो काही याच्यासाठी नाहीच आहे की क्रमकथनासाठी नाहीच आहे. म्हणजे ग्रंथात जो क्रम आहे तो त्यांनी त्या श्लोकामध्ये वर्णन केलेला नाही. त्यांनी फक्त तिथे कोणता म्हणजे कोणती कल्पना ही लघु लघु आहे हे सांगण्यासाठी तो क्रम दिलेला दिसतो. त्यामुळे जर क्रमाचं वर्णन करत गेलो आपण तर जर क्वाथानंतर स्वरसानंतर काय घ्यायचं, तर ते ग्रंथकारांनी या ठिकाणी क्वाथ घेतलेला आहे. कल्क न घेता क्वाथाचं वर्णन ते करतात, कारण त्या श्लोकामध्ये काही क्रम सांगितलेला नाही. क्रमस्तु अनुक्रमणिकायाम प्रोक्तः. क्रम हा कुठे सांगितलेला आहे? अनुक्रमणिकेत सांगितलेला आहे. तथा स्वरसा क्वाथ फांटव च हिमाकल्कश्च चूर्णितम इति. म्हणजे अनुक्रमणिकेत काय सांगितलंय? पहिल्यांदा सांगितले, मग क्वाथ सांगितलाय, मग फांट सांगितलाय, मग हिम, मग कल्क, मग चूर्ण असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे काही असं धरू नका की स्वरसानंतर कल्क यायला पाहिजे. अतः स्वरसानंतरम क्वाथ एव युक्तः प्रोच्यते. मृत्पात्रे क्षुण्णे द्रव्यपले षोडश गुणं पानीयं क्षिपेत् पुनः क्वाथयेत् पुनः मृदग्नि साधितम अष्टम अवशेषितम द्विपलमात्रम तज्जलम धीमान वैद्यः पाययेत्. किं पूतं जलं कोष्णम ईषद उष्णम पाययेत् रोगिणम. किंभूतम जलम तर ईषद उष्णम. कशा प्रकारचं जल घ्यायचंय किंवा कशा प्रकारचा काढा घ्यायचा आहे, तर तो ईषद उष्णम उष्ण असा काढा रोग्यांनी घ्यायला सांगितलेला आहे. या ठिकाणी काढ्याचं सुरुवातीचं वर्णन आलेलं आहे. आता पुढे पुढे काय म्हणतात? इदानीम क्वाथस्य पर्याय नामानी आह. आता क्वाथाची पर्याय नामं सांगतात. काय? श्रुताः, क्वाथः, कषायश्च निर्यूहः स निगद्यते. श्रुत, क्वाथ, कषाय, निर्यूह हे त्यांची पर्यायी आहेत. आहार रसपाकेच संजाते द्विपलोन्मितम वृद्ध वैद्य उपदेशेन पिबेत क्वाथम सुपाचितम. आहार रस पचल्यानंतर, त्याचा पाक झाल्यानंतर संजाते 2 पल इतक्या प्रमाणामध्ये वृद्ध वैद्य वृद्ध वैद्याच्या उपदेशाने सुपाचित असा क्वाथ प्यायचा आहे. सुपाचितम क्वाथम पिबेत. सुपाचित असा क्वाथ घ्यायचा आहे. क्वाथे क्षिपेत सिताम अंशैः चतुर्थ अष्टम षोडशैः वातपित्त कफांतके विपरीतम मधु स्मृतम. क्वाथामध्ये काय घालायचंय? सीता म्हणजे साखर घालायची आहे. अंशैही किती अंश घालायचे? चतुर्थ अष्टम षोडशैः 1/4, 1/8 किंवा 1/16. कशाप्रमाणे? वात पित्त कफ आतंके. वातज रोग्यासाठी 1/4 इतक्या प्रमाणामध्ये 1/4 इतक्या प्रमाणामध्ये, पित्तासाठी 1/8 इतक्या प्रमाणामध्ये आणि कफासाठी 1/16 इतक्या प्रमाणामध्ये घालायचं आहे. आणि विपरीतम मधु स्मृतम. मधु मात्र विपरीत घालायचं आहे. म्हणजे 1/16 पट हे
वातासाठी, 1/8 पट पित्तासाठी आणि 1/4 पट हा कफासाठी मधू वापरायचा आहे. हं. तर त्याचा उपयोग त्या रोगांवर होणार आहे. हं. त्याच्यानंतर अजून काय घालायला सांगितलंय? जीरकम गुग्गुलुं क्षारम लवणं च शिलाजतु हिंगू त्रिकटुकम चैव क्वाथे शो शाणो शाणोन्मितम क्षिपेत. एक शाण इतक्या प्रमाणामध्ये काय घ्यायचंय? जीरक, गुग्गुळ, क्षार, लवण, शिलाजीत, हिंगू, त्रिकटू इत्यादींचं प्रमाण हे एक शाण म्हणजे बहुधा 3 ग्रॅम इतकं येतं. अं, इतक्या प्रमाणामध्ये ही सर्व द्रव्य म्हणजे जीरक, गुग्गुळ, क्षार, लवण, शिलाजतू, हिंगू, त्रिकटू इतकं प्रमाण त्यांचं घालायचं आहे. पुढे क्षीरम, घृतम, गुडम, तैलम, मूत्रम च अन्यत् द्रवम तथा कल्कम चूर्णाधिकम क्वाथे निक्षिपेत कर्ष संहितम. आणि जर बाकीची द्रव्य घ्यायची आहेत जसं क्षीर, दूध घ्यायचं आहे, तूप घ्यायचं आहे, गूळ घ्यायचा आहे, तैल, मूत्र इत्यादींचं आपल्या इत्यादी घ्यायचे आहेत किंवा चूर्ण इत्यादींचे कल्क जर आपल्याला या क्वाथामध्ये जर घालून तो क्वाथ घ्यायचा असेल तर ते किती असलं पाहिजे? 1 कर्ष इतकं त्याचं प्रमाण असायला पाहिजे. म्हणजे 10 ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सर्व घालायचं आहे. हं. पुढे काय दिलंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. अपिधान मुखे पात्रे जलम दुर्जरतां व्रजे तस्मात् आवरणं त्यक्त्वा क्वाथादीनां विनिश्चयः. अपिधान मुखे पिधान न पिधानः अपिधानः पिधान न करता हं, अपिधान मुखे पात्रे जलम दुर्जरतां व्रजेत. सॉरी पिधान करणे म्हणजे झाकण ठेवणे. हं. अं, हं. अं, म्हणजे त्याच्यावर पिधान किंवा झाकण हे ठेवायचं नाहीये करत असताना. एकच मिनिट हं. हं. अपिधानमुखे पात्रे जर झाकण ठेवलं तर त्यातलं जे पाणी आहे त्याच्यात जडता निर्माण होते किंवा दुर्जरता निर्माण होते. ते जे पाणी आहे ते दुर्जर होतं म्हणजे त्याचं जरण होण्यास ते कठीण होतं. तस्मात आवरणं त्यक्त्वा त्यामुळे आवरण त्याग करून क्वाथादीनां विनिश्चयः क्वाथ इत्यादी आपल्याला करायला सांगितलेले आहेत. जर आपण त्याच्यावर झाकण ठेवलं तर त्या झाकणामुळे त्याच्यामध्ये दुर्जरता निर्माण होते. म्हणजे तो काढा हा पचण्यास कठीण होऊन जातो. म्हणून त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. हं. आवरण सोडून आपल्याला क्वाथ बनवायचा आहे. एकच मिनिट. शब्द खूप बारीक आहे. ओके. पुढे श्रुत इत्यादी. श्रुतः क्वाथः कषायः दीपिका मध्ये आता आपण वाचूयात. श्रुतः क्वाथः कषायः निर्यूहः इति चत्वारि क्वाथस्य एव अपरनामानि अत्र आचार्यो द्विपलम् इति स्वीकृत्यम् अपि उक्तम अपि अपरदृष्टांतेन दर्शयति. हं? म्हणजे श्रुत, क्वाथ, कषाय, निर्यूह ही क्वाथाची दुसरी नावं म्हणजे पर्याय सांगितलेले आहेत. त्यामुळे ते सर्व जे काही जिथे जिथे ती नावं आलेली असतील ती सर्व ही 2 पल म्हणजे त्या सर्वांचं प्रमाण हे 2 पल इतकं स्वीकारायचं आहे. हं? असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तम आह आहार इति
वृद्ध वैद्य उपदेशेन इति ग्रहणेन वृद्ध वैद्य उपदेशेन इति ग्रहणेन द्विपदम एव इति पारंपर्य व्यवहारः. वृद्ध वैद्यांच्या उपदेशाने हे दोन पल इतकं घ्यायला सांगितलेलं आहे. अतएव तन्मतम आलोच्य शारंदरेण अत्र लिखिताः. त्यामुळे शारंदरांनीही ते दोन पल इतकं सांगितलेलं आहे. यतः क्वाथ त्यागम अनिच्छन्तम अनिच्छन्तः तु अष्टभाग अवशेषितम पारंपर्य उपदेशेन वृद्ध वैद्याः फलद्वयम. त्यामुळे क्वाथ तयार झाल्यानंतर क्वाथ त्यागम अनिच्छन्तः तू अष्टभाग अवशेषितम म्हणजे 8 भाग अवशेषित असा काढा घेतल्यानंतर तो जो काढा आहे तो किती करायचा आहे तर 2 पल इतका करायला सांगितलेला आहे. सुपाचितम इति गंधवर्ण रसान्वितम. सुपाचित याचा अर्थ गंध वर्ण रस हे योग्य झाले पाहिजे. तद उक्तम द्रव्यस्य गंधवर्णैः च तुल्यम कार्यकरम विदुः तद्वद विशुद्धम शुद्धाय कषायम अमृतोपमम. म्हणजे त्या त्या जे काही द्रव्य आपण घेऊ त्याचा गंध त्याचा वर्ण हा चांगला आला पाहिजे तर तो काढा जो आहे तो अमृतोपम होतो आणि तो विशुद्ध असा काढा तयार होतो. जर अधिक प्रमाणामध्ये जर तो काढा म्हणजे उकळला गेला, तो खूप घन झाला किंवा तो खूप कुठलं कुठलं भय सांगितलेलं आहे ना त्यांनी की पिच्छिल झाला, दग्ध झाला, तर तो त्याचं जे काही रसरूप गंध वर्ण जे आहे ते सगळे बिघडणार आहे. त्यामुळे योग्य गंध वर्ण असं असलेला जो काही काढा आहे तोच अमृतोपम होतो असं वर्णन केलेलं आहे. आहार रस पाके इति पदम अन्य व्याधी प्रकोप व्यवच्छेदार्थम. आहार रसाचा पाक झाल्यानंतर पाके आहार रस पाके इति पदम अन्य व्याधी प्रकोप व्यवच्छेदार्थम म्हणजे आहार रसाचा पाक झाल्यानंतर काढा घ्यायला खरं तर सांगितलेलं आहे. आपण सांगतो की जेवण झाल्यावर लगेच घ्या. खरं तर आहार रस पाके म्हणजे किंवा पाक होत असताना फार तर फार त्यामुळे लगेच घ्या असं न सांगता कदाचित थोडा उशिरा म्हणजे थोडस पाक होत असताना म्हणजे एखाद्या तासानंतर वगैरे आपण तो घेऊ शकतो. यतः औषधशेषे भुक्तम पीतम च तद औषधम सशेषे अन्ने न करोति गदोपशमम प्रकोपयन्ति अन्य रोगाः च. म्हणजे औषध शेष असताना जर पोटामध्ये औषध शेष आहे आणि जर आपण जेवण घेतलं भुक्तम किंवा पीतम किंवा काहीतरी खाल्लं सॉरी प्यायलं तद औषधम सशेषे अन्ने किंवा औषध हे अन्न शेष राहिलेले असताना घेतलं तर काय होतं न करोती गदोपशमम. गद म्हणजे गद याचा अर्थ रोग रोग रोगाचा उपशम करत नाही. तद रोगोपशमम न करोती. मग काय करतं प्रकोपयती अन्य रोगाः. पण ते काय करतं दुसरेच रोग उत्पन्न करतं. त्यामुळे औषध शेष असताना खाऊ नये किंवा पिऊ पण नाही किंवा म्हणजे कुठलंही पान करू नये आणि अन्नशेष असताना औषध पानही करू नये. ते केलं तर काय होतं इतर व्याधी निर्माण होतात. म्हणजे जो काही रोग आहे तो दूर न होता इतरच रोग अधिक उत्पन्न होऊ शकतात. इदानीं प्रक्षेपनिमित्तं द्रव्याणां परिमाणम् आहो. क्वाथ इति. आता खालच्या बाजूला याचं क्वाथे क्षिपेत सीताम अंशैही वगैरेचं वर्णन आलेलं आहे. काय काय दिलंय सीता म्हणजे शर्करा साच क्वथित जलस्य चतुर्थ अष्टम षोडशैः अंशैः प्रक्षिप्ता नेया.
ते आपल्याला कळलंय. अत्र अनुक्रमो बोद्धव्याः हे अनुक्रमाने करायचं आहे. म्हणजे वात, पित्त, कफासाठी अनुक्रमाने 1/4, 1/8 आणि 1/16 असं घ्यायचं आहे. मधुच विपरीतम इति शर्करा प्रमाणात म्हणजे शर्कराच्या प्रमाणाच्या विपरीत असं मधुचं प्रमाण घ्यायचं आहे. एतेन किम उक्तम असं का सांगितलंय? तर वात आतंके सिता चतुर्थांशाः क्वथित जलादी इति अर्थः म्हणजे क्वथित असं जे काही काढा आहे त्याच्या 1/4 भाग असं आपल्याला सीता घ्यायची आहे म्हणजे साखर घ्यायची आहे. म्हणजे जर आपण अ, 40 ग्रॅम इतका काढा घेतला तर 10 ग्रॅम साखर घालायची आहे. हं. पित्त आतंके अ, सॉरी 40 ग्रॅम असा काढा घेतला तर 104 ग्रॅम म्हणजे 10 ग्रॅम साखर घालायची. पित्त आतंके 5 ग्रॅम साखर घालायची आणि कफ आतंके अं, 2.5 ग्रॅम इतकी साखर घालायची आहे. हं. आणि मधु त्याच्या विपरीत घ्यायचंय. म्हणजे जर 40 ग्रॅम घेतलं तर वात आतंकामध्ये किंवा वातरोगामध्ये षोडशांश म्हणजे 2.5 ग्रॅम इतकं. पित्त आतंकामध्ये 5 ग्रॅम आणि अ, कफाच्या मध्ये 10 ग्रॅम इतका मध आपल्याला घालायचा आहे. हं. अपर आणि आह इतर काय प्रक्षेप आहेत तर जीरकम इत्यादी जीरक इत्यादी जीरकादी त्रिकटुकांतम द्रव्यम टंक प्रमितम एक टंक इतक्या प्रमाणात घ्यायचं आहे. एक टंक याचा अर्थ नाही लिहिलं गेलेलं आहे. बघू आपण प्रमाण बघताना मी काही प्रमाणं काढून ठेवली होती. त्यातलं मी सांगणार होते, पण इथे टंक याचं वर्णन काही केलेलं फारसं दिसत नाही. आपल्याला पुन्हा बघावं लागेल. टंक प्रमाण त्याचं घ्यायला सांगितलेलं आहे. जीरकादि त्रिकटुकान्तं द्रव्यं टङ्कं प्रमितं क्षिपेत् इति क्वाथे. तत्र क्षारं यवक्षारादि लवणं सैंधवादि त्रिकटुकं शुंठी मरीच पिप्पली संज्ञकम् हे माहितीये. द्रव प्रक्षेपम आह क्षीरम इत्यादी क्षीर इत्यादी द्रवाचा प्रक्षेप आता सांगतायत. क्षीरादीनी कर्षमितानी तत्र गूढ उपलक्षित लक्षितत्वेन सीता अवशिष्टाः सर्वे इक्षुविकाराः गृह्यते. म्हणजे गुढ इत्यादी जे काही आहे अ, गुढ असं म्हणत असताना जे काही इक्षुविकार आहे म्हणजे सीता सोडून जे काही इक्षुविकार आहेत ते सगळं म्हणजे काकवी किंवा गूळ अ, इत्यादी सर्व हे सगळे जे काही आहेत ते आपल्याला गुळाप्रमाणेच घ्यायचे आहेत म्हणजे 1 कर्ष इतक्या प्रमाणात घ्यायचे आहे. अन्यत् द्रव्यम इति तोय, मद्य, आसव, आरिष्ट, शुक्तादिकम म्हणजे इतर चूर्णादिकम म्हटलंय त्यांनी त्यामुळे अन्यत् म्हणत असताना तोय, मद्य, आसव, आरिष्ट, शुक्त इत्यादी सर्वांचं वर्णन त्याच्यामध्ये येतं. चूर्णादिकम इति अत्र आदिग्रहणात गुटिका, अवलेहादयो म्हणजे चूर्ण इत्यादी मध्ये गुटिका, अवलेह इत्यादी सर्वांचं वर्णन येतं. त्यामुळे त्याचंही वर्णन इथे केलेलं आहे. ओके. हे गूढार्थ दीपिका टीका पण आपण याची पाहून घेऊयात. आज मी असं करणार आहे, की हे झाल्यानंतर आपण जरा 2 आठवडे सुट्टी घेऊ. अ, आमच्याकडेही एक प्रोग्राम आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर दिवाळी आहे. मग त्याच्यानंतर पुढचं घेऊयात. त्यामुळे आपण ही गूढार्थ दीपिका टीका आहे ती वाचून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला आहार रस पाके संजाते याचं वर्णन केलेलं दिसतंय. त्यामुळे ते महत्वाचं आहे. आहार रस पाके संजाते सती
वृद्ध वैद्य उपदेशेन आज्ञया सुपाचितम क्वाथम पिबेत. आहार रसाचा पाक झाल्यानंतर मग वृद्ध वैद्यांच्या आदेशाने आपल्याला क्वाथ हा घ्यायचा आहे. हं? श्रुतः क्वाथः कषायः निर्यूयः पर्याय शब्दैः क्वाथ एव निगद्यते. एकच मिनिट हं. हं. आहाररसपाके संजाते इति यदुक्तं रसशेषे औषधपाके दोषदर्शनात्. हं? आहाररसपाके संजाते इति यदुक्तं रसशेषे अ, औषधपाके दोषदर्शनात्. म्हणजे रसशेष असताना किंवा औषध पाक राहिलेला असताना जर काही अन्न सेवन केलं गेलं किंवा औषध घेतलं गेलं तर दोष दिसतो. म्हणजे वरचंच वर्णन आलेलं आहे. यदुक्तम औषधशेषे भुक्तं पीतं च तद औषध औषधं सशेषे अन्ने न करोति गदोपशमं प्रकरोति अन्यान् हि रोगांस इति. ननु वैद्याः तु संप्रदायेन द्रव्यफले अष्टगुणं जलं दत्त्वा अष्टमांशं गृहीत्वा पाययन्ति तत् कथं न विरोधः षोडशभागकम्. हं, ठीक आहे. या ठिकाणी इतकं वर्णन काही आलेलं दिसत नाहीये, पण याचा अर्थ असा आहे की आहार रसाचा पाक झाल्यानंतर मग काढा घ्यावा. म्हणजे अ, परिणाम पूर्ण झाल्यानंतर मग काढ्याचं ग्रहण करावं असंच वर्णन सगळ्यांनी दिलेलं दिसतं. ननु वैद्याः तु संप्रदायेन द्रव्यफले अष्टगुणं जलं दत्त्वा अष्टमांशं गृहीत्वा पाययन्ति तत् कथं न विरोधाः. आता काय दिलंय की एक पल द्रव्यामध्ये 8 पट जल घालायचं आणि 1/8 उरवायचं. अष्टमांशं गृहीत्वा पाययन्ति तत् कथं न विरोधाः. द्रव्यम षोडश भागिकम म्हणजे त्याला विरोध का नाहीये? हं? तर चतुर सॉरी वृंदवंगसेने च एवं उक्तं क्वाथ द्रव्यफले वारी द्विरष्टगुणम् इष्यते चतुर्भाग अवशिष्टं तु पेयं फलं चतुष्टयम् इति. अ, अ, वृंद वंगसेन यांनी काही वर्णन केलेलं दिसतं. त्याच्यामध्ये एक पल क्वाथद्रव्य आणि त्याच्यात पुन्हा 16 पट पाणी असं घालून 104 उरवायचं. हे वर्णन मागे पण आपल्याला आलेलं दिसलं. पलचतुष्टयम इति तू महाकाय विषयम म्हणजे खरोखरच 4 पल इतकं घ्यायला सांगितलेलं आहे. 4 पल याचा अर्थ 160 ग्रॅम किंवा 160 ml इतकं काढा कोणी घेऊ शकत नाही. हे कोणाला दिलंय? महाकाय विषयम. म्हणजे ज्यांचं शरीर खूप मोठं आहे, त्यांनाच हा काढा घेता येऊ शकतो. तथा च उत्तम दीप्तानलम महाकायम पाययेत अंजलिम जलम. त्यामुळे ज्यांचं दीप्त अनल आहे त्यांनीच एक अंजली म्हणजेच एक प्रसृत इतकं जल घ्यायचं आहे आणि बाकीच्यांनी अं, एक अंजलीचं प्रमाण पण अं, एक अंजली म्हणजे जवळजवळ 160 ml इतकं प्रमाण दिलेलं आहे. हं? तर तेवढं प्रमाण हे कोणी घ्यायचंय तर महाकाय, दीप्त अनल यांनी तेवढं प्रमाण घ्यायचं आहे. पण बाकीच्यांनी मात्र अन्ये तू अर्धम परित्यज्य प्रसृतीम तू चिकित्सकाः म्हणजे 1/2 भाग म्हणजे 80 ml इतकंच प्रमाण घ्यायचं आहे. वाग्भटेच क्वाथम द्रव्यफले कुर्यात तत् प्रस्थ अर्धम पादशेषितम. वाग्भटामध्येही सांगितलेलं आहे की द्रव्यफले म्हणजे एक पल इतकं जेव्हा आपण द्रव्य घेऊ तेव्हा प्रस्थ अर्ध म्हणजे पुन्हा
एक प्रसृत इतकंच येतं. पादशेषितम इतकं द्रव्य आपल्याला घ्यायचं आहे. द्रव्यपले प्रस्तार्धम जलम दत्वा चतुर्भाग अवशेषितम क्वाथम कुर्यात्. हे अर्धप्रस्थ इतकं पाणी घालायचंय आणि 104 भाग इतका म्हणजे 8 पल असं सांगितलेलं आहे. वाग्भटामध्ये सुद्धा जे काही प्रमाण दिलेलं आहे तेही जास्त आलेलं आहे असंच दिसतंय. क्वाथम द्रव्यपले कुर्यात प्रस्थ अर्धम अर्धप्रस्थ इतकं आपल्याला पाणी घालायचंय आणि ते 104 असं उरवायचंय. अर्धप्रस्थ याचा अर्थ जवळ-जवळ 2 लिटर 560 ग्रॅम इतक्यापर्यंत जातं ते. आणि मग ते 108 उरवायचं. म्हणजे 500 वगैरे एम-एल इतकं प्रमाण उरवायला सांगितलंय. इथे अष्टपल दिलंय. अष्टपल म्हणजे पुन्हा 8 चोक 32 म्हणजे 320 एम-एल इतकं पाणी घ्यायला इतकं काढा घ्यायला सांगितलेलं आहे. अत्र वाग्भटेन अष्टगुणम जलम लिखितम तत्तु चरकादी मतेन इथे नाहीये. मी फक्त वाचून दाखवते कारण पुढचं बहुतेक घेतलं गेलं नाहीये. नाही टाकलं गेलंय. ठीक आहे. मी फक्त वाचून दाखवते. लक्षात घ्या. चरकादी मतेन तथा च उत्तम सुश्रुते यथा योगम त्वक्पत्र मूलादी न न आतप परिशोषितानां छेद्यानि खंडाः छेदयित्वा भेद्यानि खंडशो भेदयित्वा च आकुट्य अष्टगुणेन षोडशगुणेन अंभसा अभिषिच्य स्थाल्यां चतुर्भाग अवशिष्टं क्वाथयित्वा परिहरेत् इति एष कषाय पाककल्पः. म्हणजे जे काही वर्णन वाग्भटांनी केलंय ते चरक मतानुसार केलेलं आहे असं वर्णन दिलेलं आहे. आणि सुश्रुत मतानुसार फक्त जे काही कठीण द्रव्य आहेत त्याच्यामध्ये एकतर 8 पट पाणी घाला किंवा 16 पट पाणी घाला आणि ते 1/4 उरवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा षोडश गुणम अष्टगुणम च युक्तमेव भक्षण प्रमाणम. 16 पट पाणी किंवा 8 पट पाणी हे योग्य प्रमाण आहे. अस्ति अद्य अपेक्षया अत्र केचिदाहुः त्वक्पत्र मूलादीनां भाग चतुर्गुणं जलम आवाप्य चतुर्भाग अवशिष्टं निष्क्वाथ्य परिहरेत एषः कषाय कल्पः. म्हणजे प्रत्येकांनी वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी अजून एकांनी म्हणजे काही आचार्यांनी असं दिलंय की त्वक्पत्र मूल इत्यादी यांच्यामध्ये 4 पट पाणी घालायचं आणि 1/4 भाग उरवायचं असं कषाय कल्प मानलेले आहे. तत्तु न सम्यक कस्मात आगम सिद्धत्वात म्हणजे सुश्रुतामध्ये लिहिलंय ते काही योग्य नाही. कारण आगमांच्या नुसार किंवा जे काही आप्त प्रमाणानुसार असं आहे की एकतर 8 पट पाणी घाला किंवा 16 पट पाणी घाला आणि 1/4 उरवा. तर हेच प्रमाण हे योग्य आहे. क्वाथे सीता मधु प्रमाणमाह क्वाथे वातपित्त कफांतके रोगे क्रमेण चतुर्थ अष्टम षोडशांशैः सीता क्षिपेत. वातरोगे चतुर्थांशः पित्तरोगे अष्टमांशः ते तर आपण मगाशी बघितलं त्याचप्रमाणे या दोन्हीचं वर्णन केलेलं दिसतं. क्वाथे जीरकादीनां प्रमाणमाह क्वाथे उक्त जीरकादीन शाणोन्मितान क्षिपेत यद्वा अग्न्यादी अपेक्षया मात्रयाः प्रमाणत्वात. नाही तर अग्नी इत्यादींच्या अपेक्षेने त्याचं प्रमाण घ्यायचं आहे. या प्रकारे या ठिकाणी दोन्ही आपण टीकेनुसार क्वाथ कल्पना ही आज आपण पूर्ण घेतलेली आहे. ज्याच्यामध्ये सुरुवातीला क्वाथाचं वर्णन आणि मग नंतर क्वाथाचं प्रमाण किती घ्यायचं आहे किंवा त्याच्यामध्ये कुठली कुठली प्रक्षेप द्रव्य घालायची आहे याचं वर्णन केलेलं दिसतं. आणि मग त्यानंतर बरेच प्रकारचे क्वाथ आलेले वेगवेगळ्या रोगांवरचे ते आपण
आत्ता न पाहता पुढे परत कधीतरी पाहू आणि आपण पुढच्या वेळेला पुन्हा पानादी कल्पना याच्यावर किंवा नाही क्वाथामध्येच काही यवागू किंवा यांचं वर्णन आलेलं आहे प्रमथ्या यांचं वर्णन आलेलं आहे ते आपण या वेळेला पुढच्या वेळेला पाहूया. आज इथे थांबूयात. समजलंय? हो. थांबूयात आपण इथे आणि एकच मिनिट. ठीक आहे. आपण दिवाळीनंतर म्हणजे 20 तारखेला भेटूयात. कारण मध्ये जरा आमच्याकडे धनत्रयोदशीच्या दिवशी आमच्या SSM आयुर्वेदामध्ये दिवाळी पहाट आम्ही साजरी करतोय, ज्याच्यामध्ये मन विजय करे असा तो विषय आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मनाविषयीचं वर्णन किंवा मनाविषयीचे जे काही निवेदन असेल त्याच्यातून मनाविषयीचा सर्व वर्णन येईल किंवा अ, अ, मनाचे जे काही भाव आहेत ते कसे कंट्रोल करायचे याच्यावरचं वर्णन असेल आणि त्याच जोडीला वैद्य माधुरी विटेकर ह्या स्वतः म्युझिक थेरपिस्ट आहेत आणि क्लासिकल म्युझिक व्होकॅलिस्ट आहेत. तर क्लासिकल व्होकॅलिस्ट आहेत. तर त्या स्वतः गाणार आहेत. तर तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे 10 तारखेचं आमच्या दवाखान्याचा वर्धापन दिन आहे. म्हणजे आम्हाला पार्टनरशिप करून 2 वर्ष आम्हाला पूर्ण होतील. तर त्यामुळे तुम्हाला सर्वांना इथे मी इन्व्हिटेशन देते. थँक्यू मॅडम. थांबूयात आज आपण. हां, बोल. हो. हो, बोल, बोल. 10 तारखेला ना? 10 तारखेला या सकाळी सगळ्यांनी. हो, हो. चालेल. ओके. सकाळी 6 ते 6 ते 8 असा आहे कार्यक्रम. अच्छा.